नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालिकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण घेणार आहोत आजचा दिनविशेष. आज आहे 15 जुलै. ओके. आणि 15 जुलैला जगभरामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरल्या 10 महत्त्वपूर्ण घडामोडी आपण या दिनविशेषमध्ये बघत असतो. तर त्याच आपल्याला आज बघायच्या आहे. तर बघा, आज इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटी जी संस्था आहे, या संस्थेची स्थापना झाली होती. कधी? तर 15 जुलै 1662 रोजी. ओके. 15 जुलै 1662 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना झाली होती? रॉयल सोसायटी, इंग्लंडमध्ये. ज्या इंग्लंडचं पूर्ण जगावर राज्य होतं, त्या इंग्लंडच्या ह्या प्रसिद्ध सोसायटीची हिचं आजही खूप मोठं योगदान आहे जगामध्ये. त्याची स्थापना झाली होती 1662ला. आपली ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पण ह्या रॉयल सोसायटीची खूप मोठा रोल होता त्यावेळेस. आजही जगामध्ये बऱ्याच गोष्टी या रॉयल सोसायटी थ्रू हँडल केल्या जातात. तर या रॉयल सोसायटीची स्थापना 1662 रोजी इंग्लंडमध्ये झाली होती. त्याच्यानंतर बघा, पंडित जवाहरलाल नेहरू. तर आपणाला माहिती आहे, भारताचे पहिले पंतप्रधान आणि खूप मोठे नेते, भारताचे काँग्रेसचे नेते, भारताचे नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांना आजच्या दिवशी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला होता. कधी दिला होता हा? 1955ला. त्यावेळेस ते हयात होते का? हो, हयात होते आणि पंतप्रधान पदावर रुजू होते. पंतप्रधान पदावर असताना 1955ला त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतातला देण्यात आला होता. ओके. तर हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न दिला होता. त्याच्यानंतर पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय परिवार यातले पांडुरंग शास्त्री आठवले, यांचं भारताच्या सांस्कृतिक विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं नाव आहे. तर हे पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. कधी? 1997. आता हा रॅमन मॅग्सेस पुरस्कार, हा जो पुरस्कार आहे, हा खूप मोठा पुरस्कार आहे. याला आशियातील नोबेल पुरस्कार असं सुद्धा म्हणतात. तर बघा, सध्या करणमध्ये एक शास्त्रज्ञ आहेत, सोनम वांगचुक म्हणून. त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तर हे सोनम वांगचुक सध्या जंतर मंतर इथे आमरण उपोषण करतायत सरकारच्या विरोधामध्ये. ते धर्मेंद्र प्रधान नावाचे जे शिक्षण मंत्री आहे, त्यांचा राजीनामा व्हावा यासाठी ते आमरण उपोषण करतायत. आज 17वा दिवस आहे, परंतु भारताच्या मीडियाने त्यांची दखल घेतली नाही. तर मीडियांना मी आवाहन करतो की त्यांनी त्यांची दखल घ्यावी. तर असाच पुरस्कार प्राप्त असलेले सोनम वांगचुक, ज्यांच्या नावावर 10पेक्षा जास्त पेटेंट आहेत, ज्यांच्यावर 3 इडियट नावाचा एक चित्रपट आला होता. 3 इडियटमध्ये जो फुन्सुक वांगडू आहे, तो जो रोल आहे तो सोनम वांगचुक यांचा आहे. त्यांना पण हा पुरस्कार प्रदान झालेला आहे आणि हा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. खूप मोठा पुरस्कार आहे. तर हा पुरस्कार पांडुरंग शास्त्री आठवले यांना 15 जुलै 1997ला आजच्या दिवशी देण्यात आला होता. खूप मोठा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आजच्या दिवशी ट्विटर हा सर्वात मोठा सोशल अकाउंट, ओके, हे थोडं हे आहे, सर्वात मोठं सोशल अकाउंट आजच्या दिवशी 2006ला सुरू करण्यात आलं होतं. तर 2006ला ट्विटरची सुरुवात आजच्या दिवशी करण्यात आली होती. ओके. ट्विटर हा सर्वात मोठा सोशल अकाउंट जो आहे, त्याची सुरुवात कधी झाली होती? तर 15 जुलै 2006 रोजी आजच्या दिवशी झाली होती. ओके. तर ट्विटरवर तुम्ही असाल, कोणाचे ट्विट फॉलो करता आणि कशा पद्धतीने ट्विटिंग करतात हे तुम्हाला माहीत असेल. तर या ट्विटरची स्थापना किंवा या ट्विटरची सुरुवात आजच्या दिवशी 2006ला झाली होती. त्याच्यानंतर आजच्या दिवशी जागतिक युवा दिन म्हणून आजचा दिवस ओळखला जातो. जागतिक युवा कौशल्य दिन. तर बघा, स्किल असणं आवश्यक आहे. आता मी एक स्किल पर्सन आहे असं सांगतो. याचा अर्थ काय की माझ्याकडं, मी इलेक्ट्रिकलचा आहे, तर माझ्याकडं काही स्किल आहे. तर प्रत्येकानं आपल्या स्किल ओळखायला पाहिजे आणि त्यापासून त्या आपल्या क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य दाखवून त्याचा आपला स्वतःचा तसेच आपल्याकडून जे
तयार होतील त्यांचासुद्धा विकास करायचा आहे, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि स्किल बनवायचं आहे. ओके, टेक्निकल पर्सन बनावायचं आहे, टेक्नोक्रॅप बनावायचं आहे, जेणेकरून बघा स्किल इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे प्लॅटफॉर्म भारतामध्ये शासनाने तयार केलेले, राज्य सरकार तसेच केंद्र सरकार या सारखे यासारखे उपक्रम, वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम भारतामध्ये राबवले जाते. तर कशासाठी राबवले जातात की आपला जो बेरोजगार युवक आहे त्याच्यामध्ये स्किल निर्माण झाल्या पाहिजे आणि त्या स्किल पुढं गेल्या पाहिजे. आता मी सध्या एका स्किल डेव्हलपमेंटच्याच प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतो आहे. तर ती संस्था आहे, त्याच्यात मल्टी स्किल इलेक्ट्रिशियन ही पोस्ट आहे आणि त्याचा प्रशिक्षणार्थी म्हणून मी काम करतो आहे. तर याचा उद्देश काय आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना मेन प्रवाहामध्ये आणणं, त्यांना जॉब प्रोव्हाइड करणं. 100% आम्ही त्या माध्यमातून जॉब प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके, तर आजच्या जागतिक कौशल्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही स्किलफुल झालं पाहिजे आणि त्या स्किलचा फायदा जगाला झाला पाहिजे, तुमच्या कुटुंबाला झाला पाहिजे, आर्थिक नियोजनासाठी आणि सामाजिक नियोजनासाठी सुद्धा. हाताला जर काम राहिलं तर आपल्या समाजामध्ये ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या आपोआप कमी होतात. ओके, तर आज आहे जागतिक युवा कौशल्य दिन आणि याची सुरुवात कधी झाली? 2014 पासून झालेली. त्याच्यानंतर बिटकॉईन घोटाळा नाव तर ऐकलं असेल तुम्ही. कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श घोटाळा, त्याच पद्धतीचा बिटकॉईन घोटाळा हा एक महत्त्वाचा घोटाळा झालेला आहे. ओके, तर हा आत्ताचा घोटाळा आहे 2020चा, 26 नाही आहे, 2020ला. तर याच्यामध्ये खूप साऱ्या सेलिब्रिटी, राजकारणी, मोठमोठ्या लोकांचे ट्विटर अकाउंट हॅक केले गेले आणि तिथून तो बिटकॉईन घोटाळा करण्यात आला. बघा, बिटकॉईन घोटाळ्यात प्रोत्साहन प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य अधिकारी आणि सेलिब्रिटी यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आणि खूप मोठा करोडोचा घोटाळा त्या माध्यमातून करण्यात आला. तर ही कधी झालेली गोष्ट आहे? तर 15 जुलै 2020 रोजी, आत्ताची गोष्ट आहे, 5-6 वर्षापूर्वीची. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण आठवला तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं नाव आहे मिर्झा राजे जयसिंग. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला होता आणि या पुरंदरच्या तहान्वे खूप सारे गड किल्ले हे निजामाला देऊन टाकले होते. तर त्यावेळेस निजामाचा प्रमुख सरदार जो महाराष्ट्रामध्ये आला होता, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तह करण्यासाठी आला होता, तो म्हणजे कोण? मिर्झा राजे जयसिंग. हे एक राजपूत राजे आहेत आणि ह्या राजांचा आज जन्मदिवस आहे. तर 15 जुलै 1611ला त्यांचा जन्म झाला राजस्थानमध्ये आणि त्यांचा मृत्यू कधी झाला? तर 28 ऑगस्ट 1667 रोजी त्यांचा मृत्यू झाला. तर एक महान लढवय राजे होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तह केला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे के कामराज. आता कामराज हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे काँग्रेसच्या जडणघडीमधले. तर कामराज कोण होते? हे खासदार होते, काँग्रेसचे खासदार आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री. परंतु ज्यावेळेस इंदिरा गांधी यांना पंतप्रधान व्हायचं होतं त्यावेळेस ते कार्यकारी अध्यक्ष होते. कशाचे? काँग्रेसचे. आणि त्यांनी पुढाकार घेऊन पहिले तर लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान करण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांना सुद्धा पंतप्रधान करण्याचं काम कोणी केलं? तर के कामराजन यांनी केलं. तर त्यांचा खूप मोठा रोल आहे कशामध्ये? काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये आणि काँग्रेसच्या राजकारणामध्ये खूप मोठा रोल आहे. तर या के कामराज यांचा जन्म 1903 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 2 ऑगस्ट 1975ला झाला. तर यांचं खूप मोठं योगदान आहे भारताच्या इतिहासामध्ये. राजकीय पटलावर त्यांचा खूप मोठा वाटा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये त्यांचं योगदान आहे. लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका के कामराजन यांनी घेतली. लक्षात घ्या, लाल बहादूर शास्त्री एकदम साध्या कुटुंबातले 2 धोत्रावर पंतप्रधान झालेले पंतप्रधान आहेत. ओके, त्यांच्या इतकं गरीब म्हणजे ज्यावेळेस ते पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी जय जवान जय किसान हा नारा तर दिला, परंतु त्यांनी स्वतःची 4 व्हीलरसुद्धा त्यावेळेस घेऊ शकले नाहीत ते. ओके, तर एवढी अत्यंत वाईट अवस्थामध्ये
गरीब परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्यांना पंतप्रधान या पदासाठी जाहीर पाठिंबा देऊन एनकरेज करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर के कामराजन यांनी केले. तर त्याच्यामुळं कामराज हे किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा सपोर्ट करण्याचं काम के कामराजन यांनी केलं. परंतु नंतरच्या काळात त्यांचे काही राजकीय मतभेदसुद्धा झाले, असू द्या, तो नंतरचा पाठ आहे. परंतु त्यांचं खूप मोठं योगदान याच्यामध्ये आहे. तर त्यांचा आज जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर लिओनार्दो विंची हे शब्द तुम्हाला माहिती आहे. त्यांनी एक प्रसिद्ध चित्र काढलं होतं, मोनालिसाचं चित्र. ओके, तर हे चित्रकार होते, हे पेंटर होते, हे एक विचारवंत होते. तर यांनी एक चित्र काढलं होतं, तर कोणाचं? मोनालिसाचं. तर ही मोनालिसा कोण आहे? एक महिला आहे. तर लिसा डेल जिकॉन्डो. मोनालिसा म्हणजे कोण? लिसा डेल जिकांडो या महिलेचं नाव आहे, लक्षात घ्या. मोनालिसा जे चित्र दिसतं तुम्हाला, हे चित्र कोणाचं आहे? तर लिसा डेल जिकांडो नावाची ही महिला आहे आणि ह्या महिलाचं निधन आजच्या दिवशी झालं होतं. ओके, तर 1904 रोजी त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांचा जन्म कधी झाला होता? 29 जानेवारी 1860ला त्यांचा जन्म झाला होता. तर लिसा डेल जिकांडो या महिलेचं जे चित्र काढलं मोनालिसा म्हणून, हे अतिशय प्रसिद्ध चित्र आहे. लिओनार्दो विंची यांनी ते काढलेलं आहे, त्यांची ती पेंटिंग आहे. ओके, त्याच्यानंतर आजच्या दिवशी प्राध्यापक शिवाजीराव भोसले. आता हे नाव तुम्ही ऐकलं असेल, प्राध्यापक शिवाजीराव भोसले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. ते खूप मोठे विचारवंत आहेत, ते तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी खूप सारं लेखन केलेलं आहे. एक लेखक, तत्वा, व्याख्याता, त्याच्यानंतर एक सामाजिक विचारवंत म्हणून त्यांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. तर या अशा महान व्यक्तिमत्वाचा आज जन्म झालेला आहे. तर 1927मध्ये त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू 29 जून 2010 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आणि एक खूप मोठे विचारवंत कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला लाभले. याच विद्यापीठातून माझ्या 2 डिग्र्या कंप्लीट झालेल्या आहे. मला अभिमान आहे की डॉक्टर शिवाजीराव भोसले सारखे महान कुलगुरू, त्याच्यानंतर नागनाथ कोतापल्ले यांच्यासारखे सुद्धा महान कुलगुरू त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेटले. तर त्याचसारखे महान कुलगुरू शिवाजीराव भोसले हे सुद्धा होते आणि यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. तर यांचा आज जन्मदिवस आहे. तर हे आहे आजचे दिनविशेष. आज आहे कौशल्य दिन, कौशल्य विकास दिन किंवा जागतिक कौशल्य दिन. तर आपलं कौशल्य वाढवलं पाहिजे, संवाद कौशल्य वाढवलं पाहिजे, आपल्या स्टेज डेअरिंग वाढवल्या पाहिजे, आपल्या कम्युनिकेशन स्किल वाढवले पाहिजे, इंटरव्ह्यू टेक्निक वाढवले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या क्षेत्रात तुम्ही तुमचा सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कौशल्य दिनानिमित्त. धन्यवाद.